नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या 35 लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता। 22 दिवस 23 जिल्ह्यातील 35 लोकसभा मतदारसंघातून आम्ही 5000 किलोमीटरचा प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान अनेक स्तरांमधल्या लोकांशी आम्ही संपर्क साधून थेट संवाद करून त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि केंद्र आणि राज्य सरकार यांच्या ज्या योजना आहेत या कशा अंमलबजावणी झाली, त्याचे परिणाम काय, या सगळ्या बाबी आम्ही जाणून घेतल्या आणि त्यावेळी एक अंदाज येत होता आणि तो अंदाज आम्ही तुम्हाला सांगितला। जो अंदाज मी व्यक्त केला त्यापैकी 75% अंदाज हा आमचा तंतोतंत खरा ठरला। महाराष्ट्रात फिरल्यानंतर एक गोष्ट पक्की झाली होती, ती म्हणजे लोकांमध्ये सत्ताधारी पक्षाबद्दल राग दिसत होता। शेतकरी, मजूर, कामगार वर्ग त्रस्त दिसत होता। गेल्या 10 वर्षामध्ये विकास झाला, परंतु त्याचा थेट फायदा हा लोकांना झाला नसल्या कारणानं त्यांच्यामध्ये नाराजी होती। त्यात भरीसभर म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोड आणि या फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला, खास करून भारतीय जनता पार्टीला जोरदार फटका बसलेला आपल्याला निकालामध्ये दिसतोय। जोडीला बेरोजगारी, महागाई, मराठा आरक्षण, संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा आणि त्यामुळं मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाचा कल हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचं आम्हाला दिसत होतं, लक्षात येत होतं आणि त्यामुळं आमच्या अंदाजामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकूण 30च्या आसपास जागा येतील असं म्हटलं होतं आणि महाविकास आघाडीला निकालामध्ये 30 जागा मिळाल्या। शिवाय सांगलीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत विशाल पाटील, हे काँग्रेस सोबत आहेत सध्या, त्यामुळं ती जागा धरली तर महाविकास आघाडीच्या 31 जागा होतात। प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय देखील आम्ही अंदाज वर्तवला होता। त्यामध्ये बीड असेल, अहमदनगर दक्षिण असेल, या लोकसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर होईल, चुरशीची लढत होईल आणि शेवटच्या फेरीपर्यंत ती असेल आणि तिथं धक्कादायक निकाल लागू शकतो असा अंदाज आम्ही वर्तवला होता आणि निकालानंतर हेच आपल्याला दिसून आलं। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। बीडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली। महाराष्ट्रातली ती सर्वात चुरशीची लढत म्हणता येईल आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये सोनवणे यांचा विजय झालेला दिसतो आणि बीडमध्ये मराठा आरक्षणावरून मराठा समाजामध्ये एकी झाल्याचं आम्हाला या आमच्या दौऱ्यामध्ये दिसत होतं। मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट संघर्ष बीडमध्ये जाणवत होता। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज भाजपला मतदान करण्याच्या विरोधामध्ये होता। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये जी उपस्थिती लागत होती त्यावरून हे स्पष्टपणे जाणवत होतं की त्यांचा शरद पवारांचे जे उमेदवार होते बजरंग सोनवणे यांना छुपा पाठिंबा आहे की काय, आणि अशी चर्चा तिथं सुरू होती। मराठा समाज जास्त असलेल्या गावांमध्ये पंकजा मुंडे यांना प्रचार करू दिला नाही। खरं तर महाराष्ट्रात इतक्या टोकाच्या गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या, यामुळं जातीमध्ये अंतर वाढत होतं आणि द्वेष पसरत होता आणि राजकीय नेत्यांचा प्लॅन यशस्वी होत होता हे दिसत होतं। विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी पहिली भेट जर कोणाची घेतली असेल तर ती जरांगे पाटील यांची। यातून जरांगे पाटील यांनी कितीही नाकारलं तरी त्यांची सोनवणे यांना मदत झाली की नाही याचा अर्थ महाराष्ट्राला समजू शकतो। त्यामुळं आरक्षणावरून मराठा समाज, धर्मावरून मुस्लिम समाज आणि संविधान धोक्यात आल्याच्या प्रचारावरून दलित समाज हा भाजपच्या विरोधामध्ये गेल्यानं बीडमधली लढत ही अतिशय चुरशीची झाली। याचा अंदाज खरं तर सुरुवातीला आलाच होता आम्हाला, तसंच आम्ही तो व्यक्त केला। याबरोबरच जालना, लातूर, धाराशिव, परभणी या लोकसभा मतदारसंघातही मराठा आरक्षण आंदोलनाचा
आणि जरांगे पाटील या फॅक्टरचा परिणाम दिसून आल्याचं दिसतं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही हा मुद्दा दिसून आला व त्यासोबत लोकांशी कनेक्ट तुटल्याचा फटका मोठ्या प्रमाणात भाजपच्या सुजय विखे पाटील यांना बसला. अजित पवारांच्या बंडावेळी त्यांच्यासोबत गेलेले निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांसोबत आले आणि त्यांना तिकीटही दिलं गेलं. त्याच वेळी इथली निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची आणि अनपेक्षित असा निकाल लावणारी होईल असंच वाटत होतं. आम्ही जेव्हा या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून फिरत होतो, तिथल्या नागरिकांशी बोलत होतो, तेव्हा त्याची स्पष्टपणे जाणीव येत होती. एकीकडं महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर घराणा म्हणून विखे पाटील या घराण्याकडे आपण पाहतो, तर दुसरीकडं समाजाच्या तळागाळात जाऊन काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या लंकेमध्ये ही लढत होती. विखे पाटील यांच्या साम्राज्याची, त्यांच्या नेटवर्कची कल्पना असणाऱ्यांना जर आपण स्वप्नात जरी विचारलं की विखे पाटील यांचा पराभव होईल की विजय होईल, तरी ते स्वप्नात सुद्धा सांगतील की त्यांचा विजय होईल. त्यामुळं विखे पाटील यांची ताकद जी आहे ती आपल्याला लक्षात येते. परंतु यावेळची परिस्थिती ही वेगळी होती. ग्राउंड लेवलला जनतेमध्ये जाऊन काम केलं नाही तर केवळ पैशाच्या आणि साम्राज्याच्या जीवावर निवडणुकीमध्ये विजय मिळवता येतो किंवा तो मिळवता येत नाही, हेच नगरच्या निवडणुकीनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. लोकांशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा लंके यांच्याबद्दल लोकांमध्ये आम्हाला आपुलकी दिसून येत होती आणि ही आपुलकी केवळ त्यांनी केलेल्या कामामुळं दिसत होती आणि हे लोक बोलत होते. महाराष्ट्रातल्या लक्षवेधी लढतीमध्ये बारामती लोकसभा, माढा, सांगली, कोल्हापूर, कल्याण, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, शिरूर, मावळ आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाच्या लढती आम्ही ठेवल्या होत्या आणि या लढतीमध्ये बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय होईल असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातले इंदापूर, दौंड, बारामती, भोर, पुरंदर या 5 विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळेल आणि केवळ खडकवासला मतदारसंघातच सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळेल असंही आम्ही म्हटलं होतं. निकालामध्ये तसंच घडल्याचा आपण सर्वजण बघतोय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या त्यांच्या स्वतःच्या बारामती विधानसभामध्ये देखील पिछाडीवर राहिलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे तिथले जे लोक आहेत बारामतीमधले, ते लोक असं म्हणत होते की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा, आणि बारामतीकरांनी हे ठरवलं होतं आणि त्यांनी तेच केल्याचं दिसतं. ते निकालातून आपल्याला स्पष्ट दिसतं. शिवाय इतकी वर्ष ज्या अजित पवारांनी राजकारणात स्थिर होऊ दिलं नाही, त्या अजित पवारांना धडा शिकवण्याची आयती संधी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये राहुल कुल, पुरंदरमध्ये विजय शिवतारे आणि भोरमध्ये संग्राम थोपटे यांना चालून आली होती. त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही संधी साधली अशी सध्या या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चा आहे. माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारून खरं तर भारतीय जनता पार्टीनं मोठी चूक केली होती. त्याचा परिणाम माढ्यासह सोलापूर आणि बारामती लोकसभेत महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या विजयी होतील असा आमचा अंदाज होता आणि तसाच निकाल देखील लागलेला आहे. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे मोठ्या फरकानं मैदान मारतील असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता आणि त्यांनी विराट विजय साकारला. भावकीमधली जी त्यांची निवडणूक होती, लढत होती, ती त्यांनी जिंकली. कोल्हापूरमध्ये फिरताना आणि तिथल्या लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे शाहू महाराज या नावाला मतदान करण्याची संधी यावेळी आम्हाला मिळाली. पूर्वीच्या शाहू महाराजांना आम्हाला बघता आलं नाही, त्यांना मतदान करण्याचा कधी संबंधच आला नाही आणि यावेळी मात्र त्यांचंच नाव असलेले आणि त्यांच्याच गादीचे वारसदार असलेल्या शाहू छत्रपती महाराज यांना मतदान करण्याची ही संधी आम्हाला मिळाली आहे असं अनेकांनी बोललं. त्यावरून महाराज निवडून येतील हे पक्क वाटत होतं. कल्याणमध्ये भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये मोठा वाद होता, परंतु परिस्थिती अशी झाली, महाराष्ट्रामध्ये नकारात्मक वातावरण झालं आणि या परिस्थितीमुळं भाजपला श्रीकांत शिंदे
यांना जागा सोडण्याशिवाय आणि त्यांना निवडून आणण्याशिवाय पर्याय नव्हता आणि ही जागा शेवटी श्रीकांत शिंदेंनी जिंकलेली आपण बघितलं। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं पारडं जड जाणवलं। शिवसेना फोडल्याचा मुद्दा, कांद्याला न मिळालेला भाव या बाबी इथं प्रमुख होत्या। त्यामुळे वाजे निवडून येतील असाच आमचा अंदाज होता। धुळ्यामध्ये भाजपमध्ये नाराजी होती, त्यात वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, त्यामुळे इथं काँग्रेसच्या शोभा बच्छाव जिंकतील असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता। लातूरमध्ये भाजपमध्येच गटतट झाले होते, प्रचार विस्कळीत होता आणि अमित व धीरज या देशमुख बंधूंनी काय करायचं यावेळी ठरवलं होतं। त्यामुळे इथं काँग्रेसचा विजय होणार असा अंदाज आम्ही सांगितला होता आणि निकालामध्ये तुम्ही लातूरची जागा काँग्रेसनं जिंकली आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे। शिरूरमध्ये शरद पवार फॅक्टर महत्त्वाचा ठरणार होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा राग इथल्या मतदारांमध्ये जास्त होता। दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामाची पद्धत लोकांना आवडणारी असली तरी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत येणं हे लोकांना आवडलेलं नव्हतं। या कारणामुळे इथं डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी होतील असा आमचा अंदाज होता आणि निकालामध्ये तेच घडलेलं आहे। याबरोबरच मुंबई विभागामध्ये 6 लोकसभापैकी 5 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा आम्ही अंदाज व्यक्त केला होता। त्यातील 4 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 1 काँग्रेसला, परंतु ज्यावेळेस निकाल आला त्यावेळी 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळाल्याचं दिसतं। आता रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यातील जी अटीतटीची लढत आपण पाहिली तिथं पहिल्यांदा कीर्तीकर तर मतमोजणीमध्ये वायकर विजयी झालेत, अगदी थोड्या मताने। अजूनही याविषयी साशंकता व्यक्त केली जाते आणि पुढं काय होतं ते आपण बघूया, पण विदर्भामध्ये भाजपचे केवळ नितीन गडकरी विजयी होतील असा आमचा अंदाज होता। तिथं आणखी 1 जागा म्हणजे अकोल्यामध्ये भाजपचा विजय झालेला आहे, तिथं 2 जागा भाजपला मिळाल्या। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही केलेल्या दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क साधल्यानं हा अंदाज आम्ही व्यक्त केला। सोबत या अंदाजामध्ये जी काही पाहणी केली होती ती राज्यातील राजकीय घडामोडी, पक्षीय बलाबल, स्थानिक मुद्दे, राजकीय गणित याचा आधार घेऊन हा अंदाज व्यक्त केला होता आणि तो जवळजवळ बरोबर आलेला दिसतोय। अनेक अर्थानं महाराष्ट्रातील लोकसभेची ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे। या निवडणुकीच्या निकालानं अनेकांना उत्तर दिलंय, त्यातून आपले राजकीय नेते म्हणजे सर्व पक्षांचे राजकीय नेते हे बोध घेतील ही साधी अपेक्षा आहे। आपला या निमित्तानं सुरू झालेला हा जो जागर लोकशाहीचा जो कार्यक्रम आहे हा पुढे असाच आपण चालू ठेवूया। तुम्हाला आमचा दौरा हा करून जो प्रत्यक्ष नागरिकांशी भेटून जो अंदाज आम्ही व्यक्त केलाय तो बरोबर आलेला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटतो तो खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर आपण लिहा आणि फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।